ओबीसी नेत्यांच्या बैठकीत 3 ठराव मंजूर। सगळे सोयऱ्यांबाबत काढलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी। कुणबी दाखले वितरणाला स्थगिती द्यावी। शिंदे समिती आणि मागासवर्ग आयोग बरखास्तीची बैठकीतून मागणी। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही। मंत्री छगन भुजबळांचा आरोप। तर ओबीसींना धक्का लागणार नाही म्हणतात आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देत म्हणत सरकारवर टीका। 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा। तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार छगन भुजबळांची घोषणा। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध। राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं वक्तव्य। छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही। प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले। तर माझी भूमिका पटो न पटो समाजासाठी लढणार, भुजबळांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करा। राज ठाकरेंची मागणी। येत्या शैक्षणिक वर्षापासूनच निर्णय लागू होणार, मंत्री दीपक केसरकरांची ग्वाही। नितीश कुमार यांनी 9व्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। भाजपसोबत सत्ता स्थापन करत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री। भाजपचे सम्राट चौधरी, विजय सिन्हा उपमुख्यमंत्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।